नमस्कार. तर आज आपण हॅव सिंपल फ्युचर टेन्समध्ये कसं वापरायचं ते बघूया. ह्याच्यामध्ये आपण अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह आणि डब्ल्यू-एच क्वेश्चन्स बघणार आहे. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि डब्ल्यू-एच क्वेश्चन्स म्हणजे डब्ल्यू-एच प्रश्न. हॅव आपल्याला वापरायचं आहे. तर ते कशासाठी वापरतात? तर पोझिशन इन द फ्युचर म्हणजे काय? फ्युचरमध्ये भविष्यातली मालकी किंवा असण्यासाठी भविष्यामध्ये काय असेल हे सांगायचे असेल तर आपण विल हॅव वापरतोय. मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे प्लस विल हॅव प्लस ऑब्जेक्ट. याची सकारात्मक वाक्य आपण बघूया. अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आय विल हॅव अ कार म्हणजे काय? माझ्याकडे कार असेल. ही विल हॅव अ जॉब नेक्स्ट मंथ म्हणजे त्याच्याकडे पुढच्या महिन्यात नोकरी असेल. दे विल हॅव इनफ टाईम म्हणजे त्यांच्याकडे पुरेसा वेळ असेल. अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे होकारार्थी रचना बघूया आपण. आय, यू, ही, शी, इट, वी, दे. त्याच्यानंतर विल हॅव वापरलंय प्लस ऑब्जेक्ट म्हणजे शी विल हॅव मनी हे एक्झाम्पल आहे. आय विल हॅव मोर स्टुडंट्स म्हणजे माझ्याकडे खूप विद्यार्थी असतील. दे विल हॅव अ न्यू प्रॉपर्टी त्यांच्याकडे नवीन प्रॉपर्टी असेल. असं जेव्हा आपण होकारार्थी वाक्य सांगतोय तर तेव्हा आपण वापरू शकतो. तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे की फ्युचर टेन्समध्ये जेव्हा आपण आणि हॅव च्याऐवजी आपण काय वापरणार आहे? विल हॅव वापरणार आहे. नकारार्थी वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आय विल नॉट हॅव टाईम माझ्याकडे वेळ नसेल. ही वोंट हॅव अ फोन म्हणजे त्याच्याकडे फोन नसेल. वी विल नॉट हॅव अ मीटिंग म्हणजे आमची मीटिंग नसेल. असं सांगायचं असेल नकारार्थी वाक्य तर आपण विल आणि हॅवच्या मध्ये नॉट वापरतोय. आता इथे आपण नेगेटिव्हचं स्ट्रक्चर बघूया. नेगेटिव्ह किंवा नकारार्थी वाक्य आहे त्याची स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस विल आणि हॅवच्या मध्ये नॉट वापरलं. विल नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट. शॉर्ट फॉर्म काय आहे? तर आपण वोंट हॅव वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आय वोंट हॅव टाईम म्हणजे माझ्याकडे वेळ नसेल. तर इथे विल नॉट हॅवच्या ऐवजी वोंट हॅव हे वापरलं. इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य ज्याचं त्याला आपण असं पण म्हणू शकतो येस नो क्वेश्चन्स होय नाही अशा प्रकारचे प्रश्न. विल यू हॅव टाईम टुमॉरो तुझ्याकडे उद्या वेळ असेल का? विल शी हॅव मनी तिच्याकडे पैसे असतील का? विल दे हॅव एक्झाम्स त्यांची परीक्षा असेल का? तर ह्याच्यासाठी आपण इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघितले. इंटरॉगेटिव्हचं स्ट्रक्चर म्हणजे प्रश्नार्थक रचना बघूया. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. मग हे 4 स्टेप्स आहेत. विल पहिलं, दुसरं काय? सब्जेक्ट आहे, तिसरं हॅव आणि चौथं ऑब्जेक्ट. विल ही हॅव अ कार त्याच्याकडे कार असेल का? विल ही हॅव अ बॉटल त्याच्याकडे बाटली असेल का? विल शी हॅव अ बुक तिच्याकडे पुस्तक असेल का? आता आपण डब्ल्यू-एच क्वेश्चन्स म्हणजे काय? व्हॉट, वाय, हाऊ मेनी अशा प्रकारचे प्रश्न बघतो. व्हॉट विल यू हॅव फॉर लंच म्हणजे तुला जेवणात काय असेल किंवा तू जेवणात काय घेणार आहेस फ्युचरमध्ये. वाय विल ही हॅव अ मीटिंग त्याची मीटिंग का असेल. हाऊ मेनी बुक्स विल शी हॅव म्हणजे तिच्याकडे किती पुस्तकं असतील. आता डब्ल्यू-एच प्रश्न अजून बघूया आपण. वेन विल दे हॅव टाईम त्यांना कधी वेळ मिळेल. हाऊ मच मनी विल यू हॅव तुझ्याकडे किती पैसे असतील. हू विल हॅव द कीज किल्ली कोणाकडे असेल. तर हे या प्रकारचे प्रश्न आपण वापरू शकतो. कॉमन मिस्टेक जर बघायचे असेल तर ह्याच्यामध्ये ही विल हॅज अ कार नाही म्हणत. ही विल हॅव अ कार म्हणजे विल बरोबर हॅज नाही येणार आहे, हॅव येणार आहे. विल शी हॅज मनी नाही, विल शी हॅव मनी. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की फ्युचर टेन्समध्ये विल बरोबर बेस फॉर्म येणार आहे.
बेस फॉर्म इथे आपण बघितला, हॅव वापरला आहे. आता क्विक प्रॅक्टिस बघूया आपण थोडक्यात. आय डॅश डॅश हॅव टाईम टुमॉरो. काय असेल इथे? आय विल हॅव टाईम टुमॉरो म्हणजे मला उद्या वेळ असेल. डॅश डॅश यू हॅव मनी म्हणजे काय? विल यू हॅव मनी? प्रश्न. आणि प्रश्न त्या टोनमध्ये यायला पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारताय तर त्या टोनमध्ये विचारला पाहिजे. डॅश डॅश तुझ्याकडे पैसे असतील का, असं आपण म्हणतो मराठीत. हाऊ मेनी फ्रेंड्स विल ही हॅव, इथे हॅज नाही वापरायचं आहे, तर त्याच्याकडे किती मित्र असतील. समराईज करूया आपण. तर विल हॅव आपण फ्युचर पोझेशन म्हणजे भविष्यातल्या मालकीसाठी सांगतोय. सेम फॉर ऑल सब्जेक्ट, सगळ्या सब्जेक्टसाठी असणार आहे. आय, ही, शी, इट, यू, वी, दे. यूज विल इन क्वेश्चन्स म्हणजे विल आपण क्वेश्चन्समध्ये वापरणार, प्रश्नात पुढे असतील ते. मला आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक नक्की समजला असेल. नक्की समजला असेल तर ती क्विज सोडवा जी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि जर तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.